जास्त सह्या करणारा मुख्यमंत्री कोण असेल तो एकनाथ शिंदे. त्याचा मला आनंद आहे. गर्दी असली गर्दी की आता सही कुठं करायची गर्दीमध्ये काहीतरी खाली घालायला पाहिजे ना. अरे मी मला कुठं करू सही थांब की कुठंतरी बाजूला जाऊन. जगाच्या इतिहासात पाठीवर सही करणारा देखील हा पहिला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. का नाही करायचं, का नाही द्यायचं? हे सरकार कुणाचं आहे? हे सरकार सर्वसामान्य लोकांचं, गोरगरिबांचं, कष्टकऱ्यांचं, शेतकऱ्यांचं तुमचंच आहे बाबा, आपलंच आहे. आणि म्हणून त्यांच्यासाठी आपण काय केलं पाहिजे हे आपल्याला ठरवलं पाहिजे. 12:30 वाजता रात्री एक टीव्हीवर बातमी झळकली, एका मुलीने आत्महत्या केली. कशासाठी? इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत होती, 50% सरकार फी भरत होतं, 50% पालकाला भरायची होती. त्या मुलीला खात्री पटली वडिलांकडे पैसे नाहीत, वडील माझी आत्महत्या करतील, म्हणून त्या मुलीने आत्महत्या केली. एक मनाला वेदना देणारी घटना होती. त्या दिवशी मी संबंधित मंत्री आपले चंद्रकांत दादांना फोन केला. येत्या कॅबिनेट मध्ये तो निर्णय आपल्याला घ्यायचा आहे. 50% ची फी मी 100% सवलत देण्याचा निर्णय त्या काळात घेतला. सिंचनाच्या योजना पूर्वी झाल्या असतील 200, 250 सिंचनाचे सुधारित प्रशासकीय मान्यता दिली. याचा देखील आनंद आहे. याचा आनंद मला. असेच कार्यकर्ते पाहिजे, कार्यकर्ता जपला पाहिजे. हेच लोक आपल्याला निवडून देतात. आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री सगळं हेच लोक करतात. यांना विसरता कामा नाही. यांना आपण त्यांच्या संकटामध्ये उभं राहण्याची आवश्यकता आहे. शंभूराज मगाशी म्हणाले, कार्यकर्त्यांच्या मागे उभा राहणारा नेता. अरे मी तर कार्यकर्ता म्हणूनच काम करतोय. मुख्यमंत्री असताना देखील कार्यकर्ता म्हणून काम केलं, आजही कार्यकर्ता म्हणून काम करतोय आणि उद्याही कार्यकर्ता म्हणूनच काम करणार. कार्यकर्त्याच्या मागे उभा नाही राहायचं, काय करायचं? तुम लढो हम कपडा संभालते म्हणायचं. कार्यकर्त्याच्या पूर्ण ताकदीने उभा राहणारा हा एकनाथ शिंदे आहे. हे बाळासाहेबांनी धर्मवीरांनी शिकवलेला आहे. शाखा प्रमुख होतो तेव्हापासून हेच करत आलोय. त्यामुळे जेव्हा कार्यकर्ता अडचणीत असतो, कार्यकर्त्यावर संकट येतं, कार्यकर्ता अपमानित होतो, त्यावेळेस माझ्यातला शिवसैनिक जागृत होतो. आणि मग कार्यकर्ता जागृत झाल्यानंतर आपल्याला माहित आहे, बाळासाहेबांनी अन्यायाविरुद्ध लढायला शिकवलंय, अन्यायाविरुद्ध पेटून उठायला शिकवलंय. अन्याय सहन करणं हा देखील गुन्हा आहे म्हणायचे ते. आणि म्हणून बाळासाहेबांची शिकवण आणि साताऱ्याची भूमिका आहे. ह्यांनी लढायला शिकवलंय, झुंजायला शिकवलंय. चुकायचं नाही, वागायचं नाही, थांबायचं नाही, लढायचं आहे, लढत राहायचं. ही साताऱ्याची भूमी आहे, हे साताऱ्याचं शौर्य. आणि पण सातारा ही एक संस्कृती परंपरा जपणारी भूमी आहे. तिथं वाकडं तिकडं करून चालत नाही. जे काय झालं ते राजकारण खालच्या पातळीवरचं झालं, खालच्या दर्जावरचं झालं. हे साताऱ्यातली भूमी, साताऱ्यातली जनता सहन करणार नाही. हे साताऱ्याचं रक्त वेगळं आहे, साताऱ्याची मानसिकता वेगळी आहे, इथली संस्कृती वेगळी आहे. आणि म्हणून मी आज जास्त काय बोलत नाही. योग्य वेळी मी सगळं बोलेन, कारण मला आपल्याला माहित आहे हा एकनाथ शिंदे साताऱ्याचा सुपुत्र आहे. स्वभावाला रोकटोक आहे, हिशोबाला चोख आहे. आणि
पहले तो मैं किसी को छेड़ता नहीं, लेकिन किसी ने छेड़ा तो मैं उसको छोड़ता नहीं। हा माझा स्वभाव आहे। मी कोणाच्या आडव्यात जात नाही, कधीच नाही। मी माझं काम करत असतो। मी कधी चुकीचं काम कधी डोक्यात विचारत आणत नाही। प्रॅक्टिकल आणि कन्स्ट्रक्टिव्ह काम करत असतो। लोकांना काय द्यायचंय, आपण लोकांना काय मिळेल, जनतेला काय मिळेल हे पाहण्याचं काम केलं। तीच शिकवण शिवसैनिकांना पण आहे आणि त्यामुळे या ठिकाणी आपण चांगलं काय करताय, सत्तेचा वापर लोकांच्या भल्यासाठी केला पाहिजे। सत्तेचा सदुपयोग करा। सत्ता येते, सत्ता जाते, परंतु जेव्हा सत्ता असते ती लोकांच्या भल्यासाठीच वापरली पाहिजे। सत्ता हे साधन नाही, सत्ता हे लोकांना मदत करणारा एक माध्यम आहे। आणि म्हणून शासन आपल्या दारी आम्ही घेऊन गेलो। आज लोकांच्या दारात शासन गेलो। दिघे साहेब, बाळासाहेब संघाचे कार्यकर्ता घरात नाही, लोकांच्या दारात शोभून दिसतो। आणि म्हणून आम्ही लगेच तुमचं पण काहीतरी आहे ना दरबार, पालकमंत्री कार्यालय आपल्या दारात घरी नो रिझन ऑन द स्पॉट डिसिजन, असं आमचं काम आहे। आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो की अतिशय चांगलं काम आहे। आणि शिवसेना, काही लोक म्हणायचे काय आहे ठाण्यापुरती मुंबईपुरती शिवसेना आहे। या निवडणुकांमध्ये चांदा ते बांधा शिवसेना वाढली, चांदा ते बांधा घराघरात शिवसेना गेली। त्याचा आनंद आहे। कार्यकर्त्यांना मी मनापासून धन्यवाद देतो। उदयराव, तुमच्याकडे किती आले हो जिल्हा परिषद सदस्य? 46 जिल्हा परिषद सदस्यापैकी 41 जिल्हा परिषद सदस्य आले आपल्या शिवसेनेत। रत्नागिरी, कोकण पादाक्रांत केलं। कोकणात शिवसेनेचा भगवा देवळाने पश्चिम महाराष्ट्रात आपण लोकसभा जिंकलो, विधानसभा जिंकलो, महापालिका जिंकलो, नगरपालिका जिंकलो, जिल्हा परिषद जिंकलो। शिवसेना 2 नंबरचा पक्ष महाराष्ट्रामध्ये स्थापित झाला। आता कुणाला सांगण्याची विचारण्याची आवश्यकता आहे? असली शिवसेना कुठली, खरी शिवसेना कुठली? अरे नकली बोलून 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 नकला करून संपले। आणि आम्ही फील्डवर असतो, ऑन फील्ड असतो, ॲट होम नसतो। घरात बसून चालत नाही, लोकांमध्ये जावं लागतं। शेतकऱ्यांवर अतिवृष्टी आली, त्या दसरा होता। मी सांगितलं सगळ्यांना, मराठवाडा विदर्भातल्या लोकांना, कार्यकर्त्यांना, दसऱ्याला मुंबईला येऊ नका। तुम्ही तुमच्या ठिकाणी लोकांचा दसरा चांगला कसा होईल ते करा। ही शिवसेना आहे। मी सांगितलं शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही। दिवाळीच्या अगोदर त्यांच्या खात्यामध्ये पैसे जाऊ लागले। ही शिवसेना, हे सरकार, हे महायुतीचं सरकार। आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगेन की लोकांचा विश्वास आपल्याला जिंकला पाहिजे। लोकांच्या संकटात, दुःखात धावून केलं पाहिजे। आपत्ती तिथे शिवसेना, संकट तिथे शिवसेना। तुम्ही पाहिलं आपल्याला करायचं। कधी विचार केला होता कोयना खोऱ्यामध्ये 3-3 पूल, ते पण सीलिंग सारखे, केबल स्टेट, लिव्हिंग गॅलरी वाले कंप्लीट झालाय। आज कोकण ते पश्चिम महाराष्ट्र जोडणारा पूल पण तयार केलाय, अनेक रस्ते तयार केले। आज विकासाची गंगा तिकडे आहे आणि त्याचा आता नारळ फुटणार आहे। हे काम आम्ही करतो।
जे बोलतो ते करून दाखवतो, जे होणार आहे तेच बोलतो, जे नाही होणार ते आम्ही बोलत नाही. प्रिंटिंग मिस्टेक म्हणणारे आम्ही नाही. पोटावर एक, पोटात एक, पोटात एक हे कधी केलं नाही. हे आयुष्यात आम्हाला जमलं नाही, म्हणून ते प्रेम मिळाले. महाराष्ट्रात जिथं जिथं जातो, काका मगाशी कुठलं गाव होतं ते मंदिर, अंगापूर, फार अख्खा गाव खाली आला होता. परवा मी त्या छोट्या एका गावात गेलो कोकणामध्ये, भरत गोवाळीचे येतात, तुकाराम काते मंदिरात होता. जिथे जिथे जातो तिथे ते तुमचं प्रेम मिळतं. त्यांच्या विश्वासाला सार्थ ठरा, त्या विश्वासाला पात्र ठरा, त्यांच्या विश्वासाला तडा कधी जाऊ देऊ नका. जे जे सहकार्य लागेल, हा एकनाथ शिंदे तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे ही ग्वाही देतो आणि आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्याचबरोबर सर्वांना आपण ह्या मंचावरून या ठिकाणी सर्वांनी करत आहोत. अजिंक्य आहे सातारा, 7 ताऱ्यांमध्ये वसलेला सातारा, आणि अशा ह्या साताऱ्यामध्ये साहेबांच्या शुभ हस्ते त्या प्रत्येक कार्यकर्त्याला, शिवसैनिकाला दिलं जाणारं फळ, एक ऐतिहासिक पगडी घालून या ठिकाणी सन्मान करण्यात येतो. सातारकरांची ऐतिहासिक पगडी या